सर्वांना नमस्कार। सध्या किमान पेन्शनमध्ये वाढ आणि वाढीव पेन्शनचा लाभ पेन्शनर्सना आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉईजना मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपली आहे। किमान पेन्शनमध्ये वाढ या संबंधात अनेकदा चर्चा झाली आहे। तसेच हायर पेन्शनच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिरोधार्थ मानून त्यांनी जे काही इलिजिबल पेन्शनर्स आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहे त्यांना हायर पेन्शन लागू करायला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आहे। आज श्री कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष ऑफ नॅशनल एज्युकेशन कमिटी आणि वीरेंद्र सिंग राजावत, महासचिव हे दिल्लीत ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांचा प्रयत्न श्रम व रोजगार मंत्री श्री मनसुख मांडविया यांना भेटण्याचा आणि त्यानंतर रमेश कृष्णमूर्ती, सेंट्रल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर आणि ज्यांनी क्लॅरिफिकेशन इश्यू केलं ते श्री चंद्रमौळी यांना भेटून वाढीव पेन्शनबाबत तोडगा काढायचा प्रयत्न सुरू आहे। अर्थात आज तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे आणि या निमित्ताने दोघांनाही, कमांडर राऊत आणि वीरेंद्र सिंग राजावत यांना या संबंधात या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या चर्चेमध्ये यश मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ईश्वरांनी तशी त्यांना बुद्धी देवो आणि आज या समस्येबाबत तोडगा निघावा अशी अपेक्षा आहे। अर्थात MSCBच्या ज्या 3 सक्सेसर कंपनीज आहेत त्या सर्वांचे हायर पेन्शनचे जे क्लेम्स आहेत ते RPFC म्हणजे रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर बांद्रा यांनी रिजेक्ट केलेले आहेत। या संबंधात श्री विजय महाजन यांनी EFIGMS या पोर्टलवरती ग्रीव्हन्स रेज केला होता। त्यांना उत्तर मिळालं की ॲज पर द ट्रस्ट रूल 10.1 ऑफ MSCB यू आर नॉट इलिजिबल फॉर हायर पेन्शन, हेन्स युअर रिक्वेस्ट हॅज बीन रिजेक्टेड। पण पाहू जाता तशी परिस्थिती नाही आहे। हा CPF रूल जो आहे 10.1चा हा अगदी स्पष्ट आहे आणि त्यानुसार MSCBमधील सर्व एम्प्लॉईज आणि पेन्शनर्स ते हायर पेन्शनसाठी पात्र आहेत। जर RPFCनी CPF ट्रस्टने जे पत्र पाठवले, पत्र क्रमांक 40, पत्र क्रमांक 41 आणि पत्र क्रमांक 2 9 जानेवारी 2023, तर या पत्राची जर पडताळणी केली तर त्यांनी हे जे आपले एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत जवळपास 24,797 आणि पेन्शनर्स आहेत 36,243, या सर्वांना हायर पेन्शन लागू करायला पाहिजे। परंतु या संबंधात RPFC नकारात्मक भूमिका घेऊन ते सर्व फॉर्म्स रिजेक्ट करत आहेत आणि तुम्हाला जो युनिफाईड पोर्टल आहे त्यावर रिजेक्शन बाय RPFC अशा प्रकारे चित्र आपल्याला पाहायला मिळते। अर्थात ही चुकीची बाब आहे आणि या संबंधात MSCB होल्डिंग कंपनीनी, कारण MSCB होल्डिंग कंपनी या तिन्ही कंपनीची, जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीची मालक असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हेटो पॉवर वापरता येतात आणि याचा उपयोग करून MSCB होल्डिंग कंपनीनी हे त्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टामध्ये RPFC बांद्राच्या अगेन्स्टमध्ये हायकोर्टात रिट पिटिशन फाईल करायला पाहिजे आणि ताबडतोब याच्यावरती अंतरिम स्थगिती आणायला पाहिजे। आणि म्हणून माझी MSCB होल्डिंग कंपनी आणि CPF ट्रस्टला विनंती राहील की त्यांनी ताबडतोब ज्या ज्या गोष्टी या आत्तापर्यंत घडलेल्या आहेत त्याचा उपयोग करून आणि हे लेटर नंबर 4041 9 जानेवारी 2023 या सर्व पत्राचा उपयोग करून RPFCनी
वाढीव पेन्शनबाबत कोणतीही ॲक्शन घेतली नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी हायकोर्टात रिट पिटिशन फाईल केली पाहिजे. आपण इन्स्पेक्शन फी भरलेली आहे. त्याच्यानंतर रूल 10.1 हे स्पष्ट आहेत आणि RPFC अडेलतट्टू धोरण स्वीकारून आपल्या CPF ट्रस्टला किंवा एम्प्लॉईजच्या फेवरनी कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही. तो आतापर्यंतचा अनुभव आहे आणि म्हणून यांना जर वठणीवर आणायचं असेल किंवा यांना जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार हायर पेन्शन लागू व्हायच पाहिजे. यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर मात्र MSCB होल्डिंग कंपनी ताबडतोब हायकोर्टात जावं आणि हायकोर्ट जाऊन त्या ठिकाणी अंतरिम स्थगिती आणावी. कारण आपल्याकडे अनेक बाजू भक्कम आहेत आणि त्या भक्कम बाजूचा उपयोग करून निव्वळ डाटा फाईल केला नाही म्हणून फॉर्म्स रिजेक्ट करायचे आणि वाढीव पेन्शनपासून वंचित ठेवायचं, ही जी वृत्ती आहे RPFCची ही मुळात चुकीची आहे. जर डाटा मिळाला नसेल तर त्यानुसार मध्यम मार्ग त्या ठिकाणी काढता येईल. कारण 95पासून प्रत्येक वेळेला आपण संपूर्ण डाटा ऑनलाईन सबमिशनच्या माध्यमातून आणि त्यांनी ज्या काही अटी घालून दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्यात कंप्लाय करत असतो. कारण जेव्हा सेक्शन आपलं पॅराग्राफ 17 ऑफ एम्प्लॉईज पेन्शन एम्प्लॉईज पेन्शन फंड स्कीम 1952 प्रमाणे त्यांनी ज्या जवळपास 30 अटी लागू केलेल्या आहेत त्या 30 अटीचे पालन करूनच आपण सर्व गोष्टी करत असतो. आणि म्हणून RPFCने एक अडेलतट्टू धोरण न स्वीकारता त्यांनी या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाढीव पेन्शन लागू करायला पाहिजे. आणि MSCB होल्डिंग कंपनीनी निकराचे प्रयत्न करून या ठिकाणी जर ते मान्य करणार नसतील तर त्या ठिकाणी कोर्टातून आपल्याला न्याय मिळेल याची अपेक्षा करूया. सुरुवातीला प्रथम अंतरिम स्थगिती घ्यायला पाहिजे आणि एकदा अंतरिम स्थगिती मिळाली की यावर व्यवस्थित विचारविनिमय होऊ शकतो. आणि म्हणून काहीही वेळ न पास करता किंवा हतबल न होता त्यांनी MSCB होल्डिंग कंपनीनी कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये केस टाकावी RPFCच्या अगेन्स्टमध्ये आणि याच्यावरती स्थगिती आणावी. हे बघा, कारण RPFC किंवा EPFO ही नेहमी निगेटिव्ह कार्य करतात. तुम्हाला माहीत असेल की RC गुप्ताच्या निर्णयानंतर 23/3/2017 परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाप्रमाणे हायर पेन्शन म्हणजे वाढीव पेन्शन अनेक लोकांना मिळाली. परंतु सुप्रीम कोर्टाचा 4/11/22च्या निर्णयानंतर त्या ठिकाणी 19/14च्या अगोदर जे लोक निवृत्त झाले त्यांना वाढीव पेन्शन मिळणार नाही अशा प्रकारचं एक वाक्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये 4/11/22च्या निर्णयामध्ये हे समाविष्ट केलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी EPFOनी ज्यांना वाढीव पेन्शन दिली होती 23/3/17च्या सर्क्युलरप्रमाणे म्हणजे RC गुप्ताच्या निर्णयानंतर जे 23/3/17चं सर्क्युलर निघालं त्या सर्क्युलरप्रमाणे तर त्यांची वाढीव पेन्शन काढून घेतली म्हणजे कमी केली आणि जी काही नॉर्मल पेन्शन आहे त्या नॉर्मल पेन्शन द्यायला सुरुवात केली. त्या केरला हायकोर्टाने केरलाचे जे सपरर होते, केरलामधील आपले पेन्शनर जे सपरर होते ज्यांची पेन्शन कमी केली ते कोर्टात त्यांनी धाव घेतली आणि ताबडतोब त्यांनी स्टे मिळवला आणि सध्या त्यांना जी वाढीव पेन्शन मिळाली होती 23/3/2017च्या परिपत्रकाप्रमाणे ती वाढीव पेन्शन मिळत आहे. तेव्हा याचा संबंध जोडून आपल्या MSCB होल्डिंग कंपनीने हायकोर्टात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हीसुद्धा जेव्हा रिजेक्शनचे फॉर्मॅट पाठवले तर व्हाय यू हॅव रिजेक्टेड असा त्याचा रिझन काही स्पेसिफाय केलं नाही म्हणून रिझन स्पेसिफाय करा
जर रिझन स्पेसिफाय त्यांनी केला तर त्याप्रमाणे ते रिझन बघून कोर्टात जाता येईल. मग बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचला जायचं की औरंगाबाद बेंचला जायचं की बॉम्बेला फाईल करायची याच्याबद्दल नंतर विचार विनिमय करता येईल. परंतु काही वेळ न दवडता MSCB होल्डिंग कंपनीने मात्र या ठिकाणी वस्तुस्थितीचा गंभीर विचार करून त्यांनी ताबडतोब हायकोर्टामध्ये केस टाकून अंतरिम स्थगिती मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी केरला हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे, अंतरिम स्थगिती दिली, त्यांची पेन्शन कमी करू नका, जी पेन्शन आहे ती पेन्शन द्या, अशा प्रकारचा जो अंतरिम स्थगितीचा निर्णय दिला आहे त्यानुसार आपणसुद्धा त्या ठिकाणी कोर्टात धाव घ्यावी आणि रिजेक्शनच्या अगेन्स्टमध्ये आपण अंतरिम स्थगिती द्यावी. आणि RPFCला हे आपण दाखवून दिलं पाहिजे की तुमचा जो एककल्ली कारभार आहे किंवा युनिलॅटरल डिसिजन आहे ते तुम्ही थांबवलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.